सगळे जमलेत ऐकायला सुबोध दादाची गोष्ट. सगळे जमलेत ऐकायला सुबोध दादाची गोष्ट. कधी प्राणी कधी जंगल, कधी प्राणी कधी जंगल, कधी जादू कधी दोस्ती. सुरू झालं गोष्टींचा तास, नको दंगा मस्ती. अरे सुरू झालं गोष्टींचा तास, सुबोध दादाचा का? नमस्कार माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो, सुबोध दादाच्या गोष्टीमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज तुमच्यासाठी खास नवीन गोष्ट. ही गोष्ट आहे श्रेष्ठ भारतीय बालकथा, ज्याचं संपादन केलं आहे बाबा भांड यांनी. भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये घडलेल्या या बालकथा आहेत किंवा लिहिल्या गेलेल्या बालकथा आहेत आणि ज्याचं संपादन बाबा भांड यांनी मराठीमध्ये केलं आहे. आता जी गोष्ट आहे ही कन्नड गोष्ट आहे मूळ, आणि ती लिहिली आहे सरोजा नारायण राव यांनी आणि गोष्टीचं नाव आहे सोन्याचे जोडे. तर गोपालपूर नावाचं एक लहानसं गाव होतं. या गावात एक चांभार राहत होता. तो लोकांना चप्पल बनवून देत असे आणि त्यावर आपला उदरनिर्वाह करत असे. उदरनिर्वाह म्हणजे त्याचं पोट त्याच्यावरती होतं. त्या गावात चप्पल पायात घालणारे कितीतरी लोक होते. असं वाटतं तुम्हाला? त्या काळात गावामध्ये फार कमी लोक होते जे पायात चप्पल घालायचे. त्यातले कोणीच पायात चप्पल घालत होते. स्त्रिया आणि मुलं तर पायात जोडे न घालताच रिकाम्या पायाने फिरत असत गावामध्ये. बाकीच्या लोकांची गोष्ट अशी होती की एकदा जोडे बनवले म्हणजे ते फाटल्यावर त्याला दुरुस्त करून पुन्हा तेच जोडे पायात घालीत असत. आत्तासारखं नव्हतं की एक जोडा फाटला, एक चप्पल तुटली की लगेच नवीन दुकानातनं घेऊन यायची. तसं नव्हतं. लोक खूप जपून वापरत असत चपला. त्यामुळे त्या चांभाराला खूप कमी काम मिळत असे. तो इमानदार राहू इच्छित होता, परंतु त्याला चांगल्या प्रकारे पुरेसं काम न मिळाल्यामुळे तो पोट भरण्या इतकी देखील कमाई करू शकत नव्हता. तो गरिबीमुळे खूप थकला होता. एकदा तो गावाच्या बाहेर एका निंबाच्या झाडाखाली बसून विचार करत होता. त्या जागेपासून थोड्या अंतरावर एक गुरुजी आपल्या शिष्यानं शिकवत होते. चांभाराने गुरुजी शिकवत असलेल्या शिक्षणाला अगदी लक्षपूर्वक ऐकलं. गुरुजी आपल्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगायचे आणि शेवटी एक नीतिवाक्य सुद्धा ऐकवत होते. गुरुजींनी त्या मुलांना सांगितलं की जे काम श्रमानं साध्य होत नसेल ते उपायानं साध्य करून घेतलं पाहिजे. हा विचार चांभाराच्या मनात अगदी गाठीसारखा बसला. त्याला वाटलं त्याला जणू ज्ञानोपदेश प्राप्त झाला. तो आनंदानं आपल्या घरी परतला. दुसऱ्या दिवशी त्यानं आपल्या पत्नीला सांगितलं, ऐक, काल रात्री मी एक स्वप्न पाहिलं. त्या स्वप्नात मला एक देववाणी ऐकायला मिळाली. तिनं मला सांगितलं, आता आयुष्यात मी जेवढे जोडे बनवीन त्यातून एखाद्या जोड्याचा जोड सोन्याचा बनवला जाईल. परंतु आजची एक अट आहे, आणि ती अट अशी की तुला कोणत्याही एका गावात एका वर्षापेक्षा अधिक काळ राहता येणार नाही. आणि ही गोष्ट तुला आपल्या मनात ठेवावी लागेल, ती कोणाला सांगता कामा नये. या शेवटच्या वाक्यावर चांभारानं जोर दिला. रहस्य असणारी गोष्ट आपली पत्नी आपल्या मनात ठेवू शकणार नाही, ती सगळ्या गावभर सांगत सुटेल याची त्याला चांगली माहिती होती. त्याच्या पत्नीनं तेच केलं. शेजारा पाजाऱ्यांना तिनं ही गोष्ट सांगितली आणि हा म्हणता ती गोष्ट अख्ख्या गावात पसरली. मग काय विचारता, लोक त्याच्याकडे जोड्यावर जोडे बनवून घेऊ लागले. स्त्रिया काय, मुलं काय, सर्वजण त्याच्याकडे जोड्यासाठी येऊ लागले. यापूर्वी गावातील म्हातारे एकेका चपलेला 10-10 ठिकाणी शिवत असत. आता ते सुद्धा नवे जोडे बनवू लागले. मागणी वाढली. चांभारानं किंमत सुद्धा वाढवली. 1 वर्ष पूर्ण झालं तेव्हा तो दुसऱ्या गावाकडे निघाला. तेथे सुद्धा सोन्याच्या जोड्याची गोष्ट पसरली. तेव्हा लोकांची गर्दी जमू लागली. पुन्हा तीच गोष्ट. प्रत्येक वर्षाला तो आता नव्या गावात जाऊ लागला. काही वर्ष लोटली. त्याची गरिबी संपली आणि तो आता श्रीमंत होऊ लागला. त्याची मुलं बाळं मोठी झाली. ते चांगलं जीवन जगू लागली. आता त्याला अधिक श्रम करण्याची आवश्यकता राहिली नाही. लोक त्याला आता चुपचाप राहू देत नव्हते. प्रत्येकाला सोन्याचे जोडे मिळवण्याचा लोभ होता. काही लोक तर अधिक सोनं प्राप्त करण्याच्या अपेक्षेने मोठ्या मापाचे जोडे बनवून घेत होते. या सर्वांपासून सुटका करण्याच्या उपायाचा तो आता विचार करू लागला. तो अजून सुद्धा विसरला नव्हता की जे काम श्रमानं होणार नाही त्यास समजूतदारपणे साध्य करा. याप्रमाणे 1 वर्ष आणखी लोटलं. चांभाराचा मुलगा, सून आणि 3 वर्षाचा नातू त्याच्याकडे आले होते. त्याने नातवासाठी एक साधारण जोड्याचा जोड बनवला. दुसऱ्या दिवशी त्याचा जन्मदिवस म्हणजे वाढदिवस म्हणजे बर्थडे होता.
गावातील सर्व लोकांना आमंत्रण दिलं गेलं. रात्री सर्वजण झोपले तेव्हा अर्ध्या रात्रीच्या सुमारास चांभार जागला. नातवासाठी बनवलेले जोडे घेऊन तो बाहेर एका विहिरीजवळ आला. विहिरीच्या एका बाजूला त्याने खड्डा खोदून त्यात ते जोडे बुजवले आणि त्या जोड्याच्या जागेवर त्याने सोन्याचे जोडे ठेवले. हे सोन्याचे जोडे त्यानं 6 महिन्यांपूर्वी काशी यात्रेहून परतल्यावर बनवले होते. नंतर तो पुन्हा एकदा लगबगीनं उठला आणि घरातील लोकांना जागून विचारू लागला, मुलाचे जोडे कुठे गेले, मुलाचे जोडे कुठे गेले, जोड्यांना उचलून आणा बरं. देववाणीनं मला कळवलंय की ते जोडे आता सोन्याचे झालेले आहेत आणि देववाणीनं मला आदेश दिलाय की यापुढं मी जोडे बनवणे सोडून द्यावे. जोड्यांना घेऊन या, पाहू बरं. घरातील लोकांना सुद्धा त्यानं हे रहस्य सांगितलं नाही. ज्यांनी हे पाहिलं त्यांनी तोंडात बोटं घातली. गावागावातनं लोकांनी येऊन ही अद्भुत घटना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली, कारण त्या जागी आता सोन्याचे जोडे निघाले होते. आणि चांभार मात्र त्या दिवसापासून आराम करू लागला. मुलाबाळांबरोबर मजेनं आनंदात राहू लागला. आजची गोष्ट कशी वाटली तुम्हाला मला कळवायची आहे. अर्थातच माझा ईमेल ID तुमच्याकडे आहे contact@subodhbhave.com आणि चित्र काढायला विसरायचं नाही. ती चित्र पाठवा आणि तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर त्याच्या प्रतिक्रिया कळवा. भेटूया पुढच्या आठवड्यात नवीन गोष्टीसह. बाय बाय. काय झालं? गोष्ट ऐकू येत नाहीये? ऐकायची आहे, पण मग गोष्ट ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला लागेल, हो की नाही? मग तेवढं करा ना. सुबोध भावे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडलं तर कमेंट करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा.